गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। जून महिना अर्धा संपला तरी महाराष्ट्रात अद्याप मान्सून पूर्णपणे सक्रिय झालेला नाही। राज्यभरात उष्णता आणि दमट हवामानाचा त्रास वाढला असून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। आज 19 जून रोजी राज्यात उष्णतेची लाट, घामटा काढणारा उकाडा आणि वादळी पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाने 24 जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला असून कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामानासह तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मात्र या भागांसाठी उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले जात आहे। यामुळे उकाड्याने नागरिक हैराण आहेत। पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये दमट वातावरण कायम असून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यासाठी मात्र उष्णतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मराठवाड्यात ही उष्णतेची लाट कायम असून छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि नांदेड जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी देण्यात आला आहे। परभणी आणि हिंगोलीमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। या विभागातील तापमान 37 अंशाच्या आसपास पोहोचल्याने उकाड्याचा त्रास वाढला आहे। उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये उष्ण व कोरडे हवामान कायम आहे। अनेक भागांमध्ये तापमान 38 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। विदर्भात ही उष्णतेची तीव्रता कायम असून नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा प्रभाव जाणवत आहे। काही भागांमध्ये 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसेच तापमान 40 अंशाच्या पुढे नोंदवले जात आहे। एकंदरीत राज्यातील बहुतांश भागांमध्ये उष्णता आणि दमट वातावरण कायम असून मान्सूनच्या सक्रियतेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। हवामान विभागाने 20 जून नंतर मान्सूनला गती मिळण्याचा अंदाज व्यक्त केला असला तरी तो नेमका कधी आणि किती प्रमाणात सक्रिय होणार याबाबत उत्सुकता कायम आहे। दरम्यान उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळणे आणि आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।